हे आमचं घर. तळमजल्यावर रस्त्याच्या उंचीला पाण्याची टाकी आहे एक. त्यातलं पाणी आम्ही मोटारच्या सहाय्यानं उंचावरती घेतो. म्हणजे 4 मजले चढून 1 मजला चढायला पायऱ्या आहेत 17. 40 फुटावरती पाणी वर न्यावं लागतं. आता इथं आपण ते पाणी सुरू करतो आहोत. इथून पाणी सुरू झालं की ते वरच्या मजल्यावरती चढणार आहे. आता तिथं पाणी चढलेलं पूर्ण टाकी भरली की नाही कळणार कशी? तर ती बघण्यासाठी वर जायला पाहिजे. या 17 प्रमाणे 17 चूक 68 पायऱ्यावरती चढून जायला पाहिजे. किंवा दुसरा पर्याय असा की ते पाणी जास्त झालं की ओव्हरफ्लो होतं आहे आणि टाकी व्हायला लागते. 2 बारड्या पाणी खाली आलं की मग त्या नळातनं खाली पडताना दिसतं. म्हणून हा एक उपाय सोपा केलेला आहे. यामध्ये 2 प्लॅस्टिकच्या बाटल्या घेतलेल्या आहेत बिस्लरीच्या. रिकाम्या बाटल्या, टाकाऊ टिकाऊ म्हणतात तशा. तर यामध्ये एका बाटलीमध्ये पाणी निम्म्याच्या वरती भरले. ती बाटली इथं दोऱ्याला अडकवून या पाण्यामध्ये सोडलेली आहे. या दुसऱ्या टोकाला दुसरी बाटली अडकवली आहे ज्याच्यामध्ये पाणी निम्म्यापेक्षा कमी आहे. कमी असलेली बाटली ती पुढं अडकवली आहे. यातूनही या प्लॅस्टिकच्या नळीमधून ही प्लॅस्टिकची दोरी पुढं काढलेली आहे. कारण ती घर्षण होऊन तुटू नये किंवा घर्षण होऊन कुठं फटीमध्ये वगैरे अडकू नये. वरून खाली आल्यानंतर ती आपल्याला इथं अडकवलेली दिसते. ही सुद्धा इथं एका प्लॅस्टिकच्या नळीमधूनच बाहेर आलेली आहे. त्याच्यावरती ती मोकळीच आहे. शेवटच्या टोकाला काचेला घासून येऊन प्लॅस्टिकची नळी अडकवलेली आहे. आता ही बाटली ज्यावेळी पूर्ण खाली आलेली असते त्यावेळी तिकडची टाकी पूर्ण भरलेली आहे कळतं. आणि ज्यावेळी टाकी खाली व्हायला लागते, कमी कमी व्हायला लागते, त्यावेळी ही बाटली खालची वर ओढली जाते. आणि त्यामुळं टाकी भरलेली आहे किंवा नाही, किंवा टाकीत पाणी किती आहे ते आम्हाला वरच्या मजल्यावर न जाता खाली बसूनसुद्धा व्यवस्थित समजू शकतं. ज्यावेळी आम्हाला ही बाटली अडचणीची वाटते त्यावेळी आपण ती बाजूला अडकवून ठेवू शकतो. त्यासाठी सुद्धा तिला एक दोरी जोडलेली आहे. ही दोरी ठेवून तिला तिथं अडकवता येतं. म्हणजे हे काम सोपं झालं की जे 4 मजले न चढता खाली बसूनच आपल्याला पाण्याची टाकी भरली का नाही हे समजू शकतं. पाणी किती भरलं आहे, निम्मी भरली की पूर्ण भरली सुद्धा कळू शकतं. धन्यवाद.